सातारातला स्वर्ग गारटली ते एकदम एवढा पाऊस पडतोय मी सगळा भिजलो इथनं। तर नमस्कार मंडळी, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलला निखिल हजारे ब्लॉगला। तर खूप दिवसानंतर आपली भेट झाली आणि भेटीनंतर आज आपला खूप खास दिवस आहे आणि आपला ब्लॉग होणार आहे सातारा या ठिकाणी। तर साताऱ्यामध्ये आपण काही पर्यटन स्थळापैकी आपलं एक महाराष्ट्राला लाभलेलं एक वारसा स्थळ म्हणजे कास पठार ठिकाणी आपण जाणार आहोत आणि तिकडची आपण माहिती पाहणार आहोत। तर आपण आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, याने माझ्या व्हिडिओ तुम्हाला मिस होणार नाहीत। तर चला जाऊया, आपल्या सोबत असणार आहेत आपल्या ऑफिसची मंडळी आणि त्यांच्याबरोबर आपला पहिलाच हा प्रवास असणार आहे। तर कसा प्रवास होतोय बघूया आपण। तर चला भेटूया आपल्या प्रवासात। तर सुप्रभात मित्रांनो, आता आपण आला आहे सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात डेबेवाडी गावात। तर तुम्ही ह्या साईडला माझ्या मागे बघू शकता एक ताराळी डॅम्प आहे आणि तिकडे आपण जाणार आहोत। पण त्याच्या आधी आपला जाणार आहे आपण कास पठार फिरून आल्यानंतर आपण तिकडे जाणार आहे त्या डॅम्पला। तर आपला ब्लॉग शेवट पण नक्की पहा, बघूया आपला प्रवास कसा होतोय आणि आपली ऑफिसची मंडळी आतमध्ये फ्रेश होतात ते, त्यामुळं बघूया काय करतात ते। तर चला आपण जाऊया आपण त्यांच्या। बघा हे आमचं राहण्याचं घर, आज आम्ही यांच्या घरी राहणार आहोत। तर अशा प्रकारे आमच्या ऑफिसची मंडळी आहे ती। बघा हे आमचे नवनाथ सर, ओमकार भाऊ, अक्षय धाडाधाडीचे कार्यकर्ते आणि ऋषी भाऊ आणि सगळ्यात आमचा मेन माणूस, त्याच्याशिवाय हा आमचा प्लॅन झालाच नसता, त्यामुळं मनोज भाई। तर हे आणि सगळ्यात छोटा आमचा देवांचा, इकडे बघ। अशा प्रकारे ही आपली मंडळी आहे आणि ह्याच्याबरोबर आपण प्रवास करणार आहे आता। तर शेवटपर्यंत आपला ब्लॉग नक्की पहा। तर चला जाऊया आपण कास पठारला। फायनली मंडळी आपण पोहोचलोय कास पठारला। बघू शकताय
मागचं पूर्ण वातावरण झालंय पूर्ण टाईट आणि सगळं पूर्ण कास पठार आपला भरलाय धुक्याने. एवढं मस्त वातावरण झालं ना, मन आणि एवढी गार हवा सुटली ना की मन एवढं खुश झालं मी आज की बघताना. पहिलाच क्षणी मला, कारण की पहिलीच वेळ मी कास पठारला आलोय आणि कास पठारला आल्या आणि त्या एवढं भारी वातावरण झालंय की शब्द सुटत नाही. तो शब्द सुटत नाही, एवढं मस्त अनमोल, एवढं हे एकदम धुक्यांची चादर लढली बघा. बघू शकताय मागचं काही दिसत नाही आणि हिकडनं तर तुम्ही बघताय बघा, आज समोरचं काहीच दिसत नाही, पुढचा डोंगरही काही दिसत नाहीये. तर आपण आता थोडंच वेळात कास पठार बघणार आहोत. पठारच्या आपण कास पठारच्या इकडे आहोत, तर आता आतमध्ये जाऊन बघणार आहे. तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. आपण आता बघूया कसा कसा आपला प्रवास होतोय. एवढं मस्त वाटतंय ना आणि एवढी गार हवा सुटली ना, मी पूर्ण गारटलोय. तर मागणं गाडी आली की डायरेक्ट ती गुडूकच होते. तर आता आपण जाऊया आपल्या मित्रमंडळीसोबत. तर त्यांच्याबरोबर आपण जाऊन आपला थोडासा आजूबाजूचा परिसर फिरूया. तर काम टू सातारा बघत बसलेत, तर आपण त्यांच्याबरोबर आहे. तर चला जाऊया आता. ते तिकडे उभे आहेत, मी तुम्हाला इकडचा आजूबाजूचा सगळा परिसर दाखवतो. तर आपण सिनेमॅटिक मोडमध्ये तुम्ही बघू शकता. या पठारावरील कास तलाव हे पूर्ण सातारा सिटीला पाणी पुरवठा करते. कास हे जैवविविधतेचे हॉटस्पॉट मानले जाते. ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यापर्यंत येथे सर्व पठार फुलांनी व फुलपाखरांनी भरून जाते. येथील वातावरण खूप आनंददायी आहे. आम्ही गेलो तेव्हा पाऊसच पडत होता, त्यामुळे पठारावर पूर्ण धुक्यांची चादरच पसरली गेली होती. खूप छान असं वातावरण झालं होतं आणि मनही आनंददायी झालं. धुक्यांमुळे फुले सगळी कोमेजली गेली होती, त्यामुळे दिवाळी नंतर येथे आला तर तुम्हाला सर्व फुले पाहायला मिळतील. तर आता आपण आलोय आपल्या मित्रमंडळासोबत. ती गारटली ते एकदम, एवढा पाऊस पडतोय, मी सगळा भिजलो इथनं आणि एवढी गारटली सगळी. बघा ही मित्रमंडळी सगळी गारटलीत. एवढं भारी वाटतंय ना इथं. बघू शकताय साताऱ्यातला स्वर्ग हा कास पठार सातारा जिल्ह्यात येतो. आराम साताऱ्यापासून थोडंसं सातारा सिटीच्या बाहेरच आहे. कास पठार पूर्ण फिरून झालेलं आहे आणि आता आपण चाललो इकडून सज्जनगडाव. तर आता आपण जाऊया सज्जनगडाव. खूप उशीर झाला आहे, कारण की कास पठारलाच आपल्याला खूप टाइम झाला होता आणि आपल्याला माहिती आहे की आल्यानंतर आपल्याला भरपूर काय काय फोटोशूट आणि आपला व्हिडिओ शूट चालू असतो. तर तिकडनं आता आपण जाणार आहोत सज्जनगडाव. तर चला जाऊया आपल्या सज्जनगडाव आपण. चला.
आमचा आजूबाजूचा परिसर खूप असा छान होता. आजूबाजूचा परिसर सज्जनगडावर मागं बघू शकता तुम्ही. भक्त निवास आहे. भक्त निवासामध्ये तुम्हाला भोजनाची वेळ आहे 9 ते सकाळी 9 वाजल्यापासून ते 11:30 वाजेपर्यंत 1:30 वाजेपर्यंत आहे. आणि संध्याकाळी 9 वाजल्यापासून त्यांचा काय टाईम पिरियड तो इथे दिला नाही आहे. त्याला होतं आणि गाडा हा बंद होतो. म्हणजे तुम्ही इथं संध्याकाळचा महाप्रसाद घ्यायला आलात तर तुम्हाला इथंच राहावं लागेल. तर मागं बघू शकता भक्तनिवास आहे. खूप अप्रतिम भक्तनिवास आहे. एकदम सुरेख असं छान एकदम स्वच्छ भक्तनिवास आहे. तर आता आपण झालेलं असेल आणि आता आपण चाललो आता आपल्या घरी. जर घरी जाता जाता आपल्याला टाईम भेटला तर आपण जाणार आहे तारळी डॅमला. तिकडनं ऑलमोस्ट जवळ आहे. आज शनिवार आहे त्यामुळे ट्रॅफिक जर भेटली नाही जर झालं तर आपण डायरेक्ट जाणार आहे सरांच्या घरी आणि तिकडंच आपला आजचा स्टे होणार आहे. आणि उद्याचा प्लॅनिंग खूप तगडा असणार आहे आमचा. कारण की आपण जाणार आहोत परत जगात भारी आपलं कोल्हापुरी. आपण ते फिरणार आहोत. तर शेवटपर्यंत ब्लॉग आपला नक्की पहा. तर चला जाऊया. मित्रांनो आता आपण आलो आहे साताऱ्यात मुरुड पाटण. तर मित्रांनो आता आपण आलो आहे साताऱ्यामध्ये तारळी डॅमपाशी. बघू शकता मागं आपला तारळी डॅम आहे. एवढा अतिशय सुंदर असा तारळी डॅम आहे. तिकडनं फुटणं असं तुम्ही बघितलं ना तर पिंजलेला कापूस कसा एकदम पूर्ण पांढरा शुभ्र पाणी एकदम पांढरं शुभ्र आणि बोलताना थोडासा त्रास होतो कारण की इथं खूप थंड हवा आहे. कारण की इथं खूप थंड हवा आहे. थंड हवेमुळं आज आपला ब्लॉग खूप खतरनाक झाला आहे. आणि बघू शकता असला एकदम भारी निसर्ग आपला इकडे. तर मंडळी आता आपण जाणार आहोत. माशांचा व्यवसाय हा एक तारळी धरणाचे इथे एक त्यांचा प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पात आता आपण चाललोय. तर आता आपण जाणार आहोत त्या. कारण की इकडं आपले प्रकल्प आहे तिथं मासे पाहतात ते. आणि आता आपली बोट येते आणि आता आपण बोटीने चाललोय. कसे कसे त्यांचे मासे पाहतात हे आपण तिथं बघणार आहोत. तर चला जाऊया. हा पहिलाच अनुभव असणार आहे आपला. मंडळी दररोजचेच मित्र आमचे. आपलं सगळं मंडळी आपली मागं बसले आणि आपण आहे पाण्याच्या मध्ये. आता हे पोहायला कोणाला नाही चला. तर मित्रांनो आता आपण आलोय मासे उत्पादनच्या इथे. तर बघू शकताय अशा प्रकारे आपल्या ह्या धरणात छोटासा आपला व्यवसाय आपण सुरू करू शकतो. म्हणजे पाळीव मासे. कारण की कसं करतात धरणात आपल्या माशांची पिल्लं घेऊन ते पाळतात आणि ते आपल्या बाजारपेठेत विकतात. तर असा एक धरणात त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे. तर खूप छान उपक्रम आहे असा. तर तुम्ही बघू शकताय आता अंधार पडलाय तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकेनच. तर व्हिडिओ शूटमध्ये आला तर फाटते रे जाम. थांबा व्हिडिओ शूटमध्ये मी टाकेलच. तर सगळ्यात उत्तम व्हिडिओ आहे हा आपला. कारण की आपल्याला हा व्हिडिओ खास एकदम तारळी धरणाच्या मधोमध आपण शूट करतोय हा. कारण की मला पुढं पण जायचं आहे. तर खूप खूप छान वाटतंय. आणि आपल्या हा ब्लॉग तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असे वेगवेगळे उपक्रम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये येत राहतात. तर चला असा थोडासा पुढच्या व्हिडिओमध्ये पण इकडचं पण एक आहे. अंधार पडला त्यामुळे मी जास्त काय आतमध्ये जात नाही. तर
असा मस्त एक उपक्रम आहे. इथलं इकडच्या पाळीव माशामध्ये 2 माशा भेटतात, एक रेड चिलिपी आणि ब्लॅक चिलिपी अशा 2 प्रकारच्या इथं मच्छ्या भेटतात. जर तुम्ही तारळी धरणात आलात तर इथे येऊन नक्की मच्छीचा आस्वाद घ्या. खूप छान मच्छी आहे इथली. आणि पण इकडे यायला तुम्हाला एक त्यांची अट आहे, कारण की तुम्हाला इकडे आलं त्यांना 2 किलोची मच्छी घेतला तरच तुम्ही इकडे येऊ शकतात, नाही तर अनुभव नाही घेऊन येते इकडे. तर बघा आजूबाजूचा परिसर खूप छान असा आहे. आता धरणाचा अंधार पडला आहे त्यामुळे तुम्हाला काय दिसणार नाही, पण तर चला जाऊया आता घरी. अंधार खूप पडला आहे. आज आपण या तारळे डॅमच्या इथंच आपला ब्लॉग आपण स्टॉप करणार आहोत. तर उद्या भेटू. लय गार लागते आज. लय गार लागते बाबा. तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगला. उद्या आपण जाणार आहोत कोल्हापूर या ठिकाणी. कोल्हापूरमध्ये अजून काही प्लेसेस आपण फिरणार आहोत. तर आपला ब्लॉग शेअर पण नक्की पहा. जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि प्रेस बेल आयकॉन, याने की माझे व्हिडिओ तुम्हाला मिस होणार नाहीत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर इथंच आपण तारळी बेट आहे, इथं आपण आपला एक निरोप घेतोय. भेटूया आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला.